नमस्कार मैत्रिणींनो, निन्नो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत का? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आज मी तुम्हाला खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे रेसिपीचा. तर आज तुम्हाला मी आंध्रा स्टाईल टोमॅटो आचार म्हणजे लोणचं, टोमॅटोचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर हे लोणचं खूप टेस्टी लागतं. तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर चला तर तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते. हे साधारण 1 किलो टोमॅटो आहे. तर हे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहे. 1 किलो टोमॅटो, स्वादानुसार नमक, गूळ आहे 1 पावशर, जिरं, मोहरी, मेथी, धने, हळद, कढीपत्ता, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, हिंग, चिंच, मिरची आहे बघा. ही मी तिखटासाठी बोंडाची मिरची, बॅडगी मिरची आणि काश्मीरी मिरची, 1 वाटी लसूण घेतला आहे सोलून आणि मोहरीचं तेल. तर चला आपण सुरुवात करूया. आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण टोमॅटो चिरून घेऊया. एका टोमॅटोचे आपण 4 8 भाग करणार आहे अशी. ही लोणचं झटपट होते, खायला पण टेस्टी, आणि तुम्ही कशाबरोबर पण खावा, पोळीबरोबर, भाताबरोबर, ब्रेडला लावून खावा. हे खूप छान लागतं. भाजी नसेल तर हे लोणचं उपयोगी येतं आणि खूप टेस्टी लागतं. हे लोणचं राहत नाही. हे म्हणतो आपण हे वर्षभर टिकतं, पण हे 1 वर्षापर्यंत राहत नाही, संपून जातं. हे छान असे कडक लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आणि बनवायचं. हे बघा, हे असे मी एका टोमॅटोचे लाल टोमॅटो घेतलेत, असे 8 भाग पीस करत आहे बघा. 8 पीस करून आता माझ्या घरात सर्रास चटण्या वगैरे असतात, कारण खातात ना, त्याच्यामुळं मला हे बनवावंच लागतं, हे करावंच लागतं. आता हे आपलं चिरून झालंय टोमॅटो झालेत. आता मी गॅस शेगडी पेटवते. सगळ्यात अगोदर मी मिरची भाजून घेते, कारण मी बॅडगी मिरची पावडर न वापरता मी ह्याची मिरची पावडर बनवणार आहे, म्हणून मी भाजून घेते. थोडंसं टाकणार आहे मिरची पावडर, पण बॅडगी मिरची पावडर कशी तिखट नसते ना, फक्त कलरला असते. तर हे बघा, ह्यात मी बोंडाची मिरची टाकली तिखटपणा येण्यासाठी. तर हे आपण भाजून घेऊ मिरची. सगळे एक आपण भाजून घेऊयात. मी तुम्हाला दाखवणार आहे. भाजून घेतली, मिरची आपली भाजून घेतली, ही बाजूला ठेवते. आता धने भाजून घेते. सगळं एकत्रच टाकून घेते, म्हणजे मग नाही का सगळं भाजते. जिरा टाकून घेते, मोहरी टाकून घेते, आपल्याला हे जास्त काय भाजायचं नाही, लय करपूस. तर उलटानं गरम झालं, आपलं गरम होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता आपण मेथी भाजून घेऊया.
मेथी पण आपली भाजली, जास्त नाही करपवायचं. आता आपण ह्यातमध्ये टोमॅटो शिजवण्यासाठी टोमॅटो शिजवणार आहे. तर मी शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल तेल हे वापरणार नाही. तर कुठल्याही लोणच्याला मोहरीचं तेल पाहिजे. तर मी मोहरीचं तेल टाकणार आहे. तर मोहरीच्या तेलामध्ये आपण टोमॅटो चांगले आपण शिजवून घेणार आहोत. हे जे भाजलेलं आहे हे गार झाल्यावर याची ना आपण पावडर बनवणार आहे. थोडीशी जाडसर पावडर बनवणार आहे ह्याची. आणि ही मिरचीची. तर ह्या मिरचीमध्ये नमक टाकून फिरवून घ्यायचं. पावडर आधी करायची, मग नंतर याची पावडर करायची. तर आता हे आपलं तेल जरा गरम झालं ना, थोडंसं बाजूला टोमॅटो ह्यातमध्ये टाकते. आता आपण ह्या टोमॅटोला चांगलं शिजवून घेणार आहोत. आता मी ह्यातमध्ये हळद आणि मीठ पण टाकणार आहे. आणि ह्यात पण टाकते, म्हणजे बारीक होईल पावडर. तर ह्यात साधारण आपल्याला जास्त मीठ टाकावं लागेल. नमक टाकत आहे. कारण त्यातच आपण चिंच पण टाकणार आहोत. त्यातच मी चिंच पण टाकणार आहे आणि हळद पण टाकणार आहे. हळद 2 चमचे टाकली. आता हे फिरवून घ्यायची, ही मिरची पावडर करायची पावडर, आणि ह्याला शिजवून घ्यायची फक्त. टोमॅटो शिजत असताना मी ह्यातच गूळ पण टाकणार आहे, म्हणजे गूळ हे सगळं एक जीव शिजल्या जातं. आता माझ्या घरामध्ये पित्त प्रकृतीची सगळीच आहे ती, त्याच्यामुळं मी हे जरा आंबट गोड असं बनवत आहे. जर तुम्हाला आंबटच पाहिजे असेल तर गूळ स्किप करून टाका. आता आपण ह्याला ना शिजवून घेऊ चांगलं. असा गोळा होईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. असं घट्ट गोळा होईपर्यंत याला टोमॅटोला, चिंचला आणि गुळाला शिजवून घ्यायचं. आणि नंतर मग याला गोळा झाला पाहिजे. मग नंतर याला असं एक जीव मिक्सरमधून फिरवून मग याला आपण फोडणी देणार मसाल्याची. कसं असलं पाहिजे नाही का. आपण गूळ टाकून चिंच टाकून शिजवले. आता हे शिजले हे नाही का, हो का घट्ट झाले. आता याला मी गॅस बंद करत आहे. त्याला फिरवायला लागेल, पण फिरवून त्याला नाही का गार व्हायसाठी ना तिथं ठेवायला लागेल. हां फॅन खाली ठेवते. टोमॅटो जे आहेत ना ते
हे काही मी मोहरीचं तेल वापरलंय. मोहरीचं तेल कुठल्याही लोणच्याला परफेक्ट आहे. तर हे मी याचं मोहरीचं तेल म्हणजे जरा कडक असतं ना, थोडंसं याचा कडवटपणा जाण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे गरम करायला. आता हे आपलं तेल तापलंय मागं सर. मी ही मिरची आपलं लसूण बारीक केलेला तो ह्यात टाकत आहे. आपल्याला लसूण वगैरे सगळं ह्यातलं जे मॉइश्चरायझर आहे ना, म्हणजे ह्याच्यातला जो पाणी असेल ना, तर ते पाणी आपल्याला मॉइश्चरायझर पूर्ण आपल्याला हे निघून गेलं पाहिजे. म्हणून मी त्यातमध्ये आपण लसूण टाकतो. आपण उडदाची टाकणार आहे, तसेच हरभऱ्याची डाळ टाकणार आहे. कारण हे आंध्राचं आहे लोणचं, त्याच्यामुळं आंध्रा म्हणलं की ते डाळ वगैरे येतच. तर गॅस मी कमी केलाय. आपल्याला डाळ ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. डाळ ब्राऊन झाली पाहिजे. हा हिंग टाकत आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा. भाजली का नाही डाळ काय कळलं, भाजली का? काढू काय लसूण? हां डाळ पण आहे आतमध्ये. का डाळ पण नाही का आपली भाजली. आता गॅस बंद करते. हिंग टाकले. आता ही मसाला पण यात टाकून देते. ह्यातच कढीपत्ता बी टाकते. करपल म्हणून मी सगळ्यात शेवटी टाकलाय कढीपत्ता. आता ही फोडणी आपल्याला केलेली गार करायची, आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला ते मिक्सरला आपल्याला ते वाटून घ्यायचं, आणि मग ती पेस्ट ह्यात टाकायची. मग आपलं टोमॅटोचं लोणचं तयार आहे. तर आता हे पण आपलं गार होते तेल, आणि ते पण गार होते. त्याच्यानंतर तुम्हाला मग मी दाखवते बरणीत भरताना. आता हे जे राहिलंय ना, हे आपल्याला हे दिसलं नाही पाहिजे, जीव व्हायला पाहिजे. म्हणून मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया. सगळं बसलं तर एकदमच फिरवू, नाहीतर मग 2 ह्याच्यात फिरवून घेऊया. आपण असं एक जीव करून घेतलंय, जेणेकरून आपलं लोणचं आपल्याला खाता येईल व्यवस्थित. हा मसाला मी टाकत आहे त्यात. आता हे आपल्याला एक जीव करायचं याला. त्याला शब्दच नाही. आता खाऊ शकतो तुम्ही. ते हातात ह्याच्यात द्या.
खा झाले. छान झालं. ती खटा बरणी मिठा चांगली असं. आहे का पण दोन्ही. हो का. अमृतानं टेस्ट केलंय तर आमू कसं झालंय. खूपच छान झालंय. खट्टा मिठा असं मस्त लागतं. खूप छान झालंय. आणि टोमॅटोचं फ्लेवर लागतंय टोमॅटोचं का. पण हो. तर आता मी या बरणीमध्ये भरून ठेवते. हो का. या दोन्ही भरण्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर हे लोणचं वर्षभर टिकतं. मला नाही वाटत वर्षभर राहील. आमच्याकडं ना संपून संपून जाईल 15 दिवसात खतम. तर आपलं टोमॅटोचं लोणचं तयार आहे मैत्रिणींनो. कसं वाटलं तुम्हाला. चमचमीत आहे का. आणि इतकं खायला तर भारी आणि टेस्टी झाले ना. तर नक्कीच तुम्ही हे टोमॅटोचं लोणचं करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि मला सांगा हे टोमॅटोचं लोणचं सगळ्यालाच घरातल्या फॅमिलीला आवडेल. तर तुम्ही आवर्जून हे करा. तर माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा हे टोमॅटोचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं. बाय.